नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो, मी गुरुदेव पवार, श्रीजा रेतन सेंटर बेदरी. आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटायला आलोय ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सेक्सेल सेमिन वापरण्याचा आमच्यावर पहिल्यांदा विश्वास ठेवला. ते असे विक्रम कुलकर्णी यांना आपण भेटण्यासाठी आलो. तर आपण कुलकर्णी साहेबांच्याकडनं हे जाणून घेऊया की त्यांच्या गोठ्यात सेक्सेल सेमिन वापरल्यानंतर त्यांना त्याचे काय रिझल्ट आले. नमस्कार, मी डॉक्टर विक्रम कुलकर्णी, राहणार शिरसे, तालुका राधानगरी. पहिल्यांदा सगळ्यात आभार मानतो चितळे जीनेस ABS कारण त्यांनी जे नॉलेज मिळालं त्यांच्याकडून आणि त्यानुसार मी गोट्यात माझ्या सेमिन वापरलं. आतापर्यंत मला वाटतंय माझ्या गोट्यात 9 सेमिन वापरल्या. प्रत्येक वेगवेगळ्या बुलच्या तुम्हाला पाड्या बघायला मिळतील. त्यानंतर एकतर माझी दुधावर आली आहे पाडी. 11व्या महिन्यात तिला मी भरवली, 20व्या महिन्यात वेळ आली. तिचं दूध पहिल्या वेतातच मला 24+ दूध मिळालं. तर मित्रांनो, आता आपण एक गोष्ट जाणून घेऊया की असं म्हटलं जाते की सेक्सेल सेमिन वापरून गायी गाव जात नाहीत. याच्या बाबतीत वेगवेगळे गैरसमज आहेत. तर आपण डॉक्टर कुलकर्णी साहेबांनाच विचारूया की सेक्सेल सेमिन वापरत असताना कोणत्या काळजी घ्याव्या. आता सुरुवातीला म्हणला तर पहिली गोष्ट तुम्ही जनावर चूज करणं, दुसरी गोष्ट तुम्हाला त्या जनावरचा बेस तयार करून घेणं, तिला कुठल्या मिनरल्स मिक्सचर वगैरे सगळ्याची पूर्तता कशी करून तिचं पूर्ण माज कसा चांगला येईल. म्हणायचं झालं तर सेक्शुअल सेमेन जर तुम्ही चांगला माज आणून जर भरवली गाय तर 100% कन्सेप्शन रेट तिचा चांगला, म्हणजे आपल्या कन्व्हेन्शनल सिमेंटला जसा कन्सेप्शन रेट आहे तसा त्याला आहे. कारण माझ्याकडे आता 9 सिमेंट वापरलेत आणि एकंदरीत मी प्रॅक्टिस जिथं करतोय माझ्या कार्यक्षेत्रात मी जवळजवळ आतापर्यंत 60 सेक्शुअल सिमेंट वापरले, त्यातल्या 48 गाभण आहेत. त्यामुळे असं काय म्हणता येणार नाही की बाबा सेक्शुअल सिमेंटला रिझल्ट नाही. ज्याला दूध धंद्यात उतरायचं आहे, ज्याला दूध धंद्यात कायम टिकून राहायचं, त्यांना चितळे जीनेस ABS सेक्शुअल सिमेंट वापरणं खूप गरजेचं आहे आणि त्यानं त्याच्यावर अभ्यास करून त्याचा वापर करावा. तर मित्रांनो, आपण डॉक्टर साहेबांच्याकडून आता हे जाणून घेऊया की सेक्सेल सेमिन भरत असताना हीटवर आल्यानंतर किती वेळानं सेक्सेल सेमिन वापरणं हे योग्य आहे आणि त्याचे रिझल्ट चांगले येतात हे आपण डॉक्टर साहेबांना प्रत्यक्षात विचारूया. की जसा तुम्ही जनावरचा बेस केल्यानंतर ती ज्यावेळी माजाला येईल, पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला पहिले कळायला पाहिजे की तिचा माज ऍक्च्युली कधी चालू होतोय. त्यानुसार तुम्ही तिला 25 ते 30 तासाच्या आसपास तुम्ही भरवलं तर तुम्हाला अजून जास्त रिझल्ट मिळेल. कारण मी जे आता टेक्नॉलॉजी वापरले की एकंदरीत तुमचा जर मुक्त गोठा असेल तर मुक्त गोठ्यातलं एक चांगलं हे होत कळते की तुमची गाय किंवा पाडी माजाला आली की पण त्यावेळी तिला न भरवता ती ज्यावेळी दुसऱ्या जनावराला आपल्या अंगावर घेते किंवा दुसऱ्या जनावराला जाऊन जवळ उभा राहणे, चाटणे असा जो प्रकार करते त्यावेळी तिची ती योग्य टायमिंग असते. तो विषय घेतला तर तुम्ही बघा हा पिरियड हा 30 तासाच्या आसपासचा पिरियड असतो. त्या दरम्यान तुम्ही जर ती भरवली तर अजून चांगला. आणि शेवटच्या 8 तासाला जर तुम्ही प्रॉपरली तुम्हाला जर माज तिचा कळाला असेल, तुम्ही जर तिला सिमेंट डिपॉझिट जर केलं तर 100% तुम्हाला कन्सेप्ट रेट चांगला मिळेल. तर डॉक्टर साहेब, मी तुम्हाला असं विचारू इच्छितोय की चितळे जीनेस ABS सिमेंट वापरल्यानंतर तुम्हाला त्याचे कोणते फायदे झाले, मग त्या पाड्यांच्या ग्रोथ विषयी आणि भविष्यात होणाऱ्या फायद्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल. आता बघायला गेलं तर चितळे जीनेस ABS मी सिमेंट वापरल्यानंतर त्या पाड्या, पहिली माझ्याकडे एक पाडी आता दुधात आली आहे, ती 20व्या महिन्यातच दुधावर आली. तिनं पहिल्या वेतालाच 25 लिटर दूध दिलं आणि तिचं बॉडी स्ट्रक्चर बघता एकंदरीत तिचं बॉडी स्कोर म्हणा किंवा काशीचा तिचा आकार, कारण तिच्या आईचा आकार हा थानं जास्त मोठी होती. तिला जो जेनेटिक मधनं जो चितळे जीनेस ABS जे स्पाइकचं बुलचं हे भरवलेलं मी, तर ते बघितल्यानंतर तिचं आडरची एवढी डेव्हलपमेंट भारी झाली की अगदी व्यवस्थित कास, अगदी स्ट्रक्चर अगदी त्याचं व्यवस्थित जसं आपल्याला पाहिजे आहे तसं अगदी कासेचं स्ट्रक्चर चांगलं झालं. दुसरी गोष्ट, बाकीच्या आता पाड्या आडमाडाची एक पाडी आहे, ट्रम्पची एक पाडी आहे, स्पाइकच्या 2 आहेत, सेकंड जनरेशन आडमाडा एक माझ्याकडे आहे. पण त्यांचं एकंदरीत सगळ्यांचा बॉडी स्कोर, बोनची ठेवण म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टी बघता थोडक्यात समाधान आहे, त्याच्यावर व्यक्त करण्यासारखं समाधान आहे. त्यांच्याकडे बघितल्यानंतरच कळते की बाबा हे कुठल्या तरी चांगल्या बुलचं किंवा एखाद्या चांगल्या जातीवंत वळूपासून हे जन्माला आले, त्यांच्याकडे बघितल्यानंतरच कळते. तर आता आपण बघूयात साहेबांच्याकडे असणाऱ्या ज्या आपल्या पाड्या आहेत, त्या पाड्या कुठली पाडी कुठल्या वळूची हे आपल्याला डॉक्टर साहेब सांगतील आणि त्या बघत असताना त्या पाडीचं वय आणि तिची असणारी गोट आणि एकूण स्ट्रक्चर हे तुम्ही बघा. ही स्पाइक आहे, हिला 13व्या महिन्यात भरवली आहे. ही आता आरमाडानं परत 3 महिन्याची गाभण. ही स्पाइक पाडी आहे, पहिली आपली गोट्यातली सेक्शुअल सिमेंटची. हिला पहिल्यांदा आरमाडा टाकलेलं. ही आता 20व्या महिन्यात व्याली, दुधावर आली. हिचं दूध 25+ दिलं मला दूध पहिल्या वेळेत. त्यानंतर ही आरमाडा, आता ही 14 महिन्यात ही भरवली. हिला रोडिओ बुल आता ही गाभण आहे आणि आता हिचं वय आहे 22 महिन्याची. आता हिचं वय वर्ष 22 महिने आहे. ही स्पाइक आहे, हिचं वय आहे 12 महिन्याची. हिला अजून AI केलेलं नाही. ही आहे ट्रम्प, हिला 13 महिन्यात AI केलेलं. ही आता हॅमर बुलनं प्रेग्नंट आहे. हे आता आपल्याकडे आहे, हे सेकंड जनरेशन आरमाडा आहे. स्पाइकला झालेलं आहे आरमाडा आहे, 7 महिन्याचा आहे, सेकंड जनरेशन आहे. तर साहेब, आता ही तुमची 12 महिन्याची स्पाइकची पाडी आहे म्हणतात, मग हिची उंची इतकी कमी का दिसते. ह्याच्यामागे कारण की हिची आई ही उंचीनं लहान आहे, बघितलं तर तुम्हाला बघायला मिळेल. आणि तिला मी स्पाइक टाकलं, स्पाइकची उंची कमी येते, बॉडी वेट कमी येते, त्यामुळे तिची उंची तेवढी लहान झाली. आता हिला मी टाकताना आरमाडा टाकणार जेणेकरून पुढची पिढी मला मोठी चांगली येईल जन्माला. धन्यवाद सर.
सर थँक्यू. आपण वेळात वेळ करून आम्हाला वेळ दिलात. अजून काही शेतकऱ्यांसाठी सांगू इच्छित असेल तर 2 शब्द. नाही, एवढंच सांगतो की दूध उत्पादकांना एवढीच विनंती आहे की तुम्ही दूध धंद्यात जर यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला ब्रीडिंगवर जर काम करायचं असेल तर चितळे जिनेस ABS चं सिमेंट वापरा, कारण त्याला त्याच्यासारखा रिझल्ट अजूनपर्यंत तरी मार्केटमध्ये कुणाला मिळालेला नाही. धन्यवाद. थँक्यू सर.